हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। सोनी पाटगावमध्ये सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून, मिरज तालुका हादरला, सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण। मिरज पूर्व भागातील सोनी पाटगाव येथे आज रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामदास पाटील वय वर्ष 32 याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली। पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मिरज तालुका हादरला आहे। दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांचा हल्ला घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत ज्ञानेश्वर उर्फ माऊली पाटील याच्यावर पूर्वीपासूनच विविध गुन्ह्यांची नोंद होती। आज रात्रीच्या सुमारास तो परिसरात असताना आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला। धारदार शस्त्रांनी शरीरावर गंभीर वार केल्याने ज्ञानेश्वर जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। नागरिकांमध्ये घबराट आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह। गेल्या काही दिवसांपासून सांगली शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यात हत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। त्यातच मिरज तालुक्यात घडलेल्या या थरारक घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे। गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। पोलीस तपास गतिमान, परिसरात कडक बंदोबस्त। या हत्येमागे जुने वैमनस्य किंवा टोळीयुद्ध असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी विशेष तपास पथके रवाना केली आहेत। घटनेनंतर सोनी पाटगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।